नारदादी सिद्धानत्परदादी च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये. नमोस्तुचिरं नमोस्तुची. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी विरचित मरणकंडिकाजी या ग्रंथाचं वाचन चालू आहे. आणि आचार्य भगवंतांनी काल अतिशय सुंदर पद्धतीनं 40 सूत्र सांगितले होते की सविचार भक्त प्रत्याकान मरणाची विवेक्षा करण्यासाठी 40 सूत्र महत्त्वाचे ते सांगितले. त्याचं कथन आपलं चालू आहे. काल आपण 5 त्यातली 40 मधली 5 प्रकरण त्याचं विश्लेषण संक्षिप्त रूपानं काय आहे ते त्याचं लक्षण हे चालू होतं. आज 6 नंबरचं जे लक्षण आहे त्याचं संक्षिप्त लक्षण सांगणार आहेत. अनियत विहार. तर काय म्हणतात? अनियत क्षेत्र में रहना अथवा यत्र तत्र विहार करना. अनियत विहाराचा काय आहे? अनियत क्षेत्रामध्ये म्हणजे कुणाला माहीत नसलेल्या क्षेत्रामध्ये राहायचं किंवा यत्र तत्र कुठं इकडं तिकडं कुठं बी विहार करायचा, याला अनियत विहार म्हणतात. आणि कुणाला न सांगता, ही गोष्ट महत्त्वाची आहे. पुढे सांगितले परिणाम. यहाँ साधु के द्वारा अपने कर्तव्य की आलोचना को परिणाम कहा गया है. साधूंच्या द्वारे आपले कर्तव्यांची आलोचना करणे याला परिणाम म्हणलेला आहे. म्हणजे आपले जे कर्तव्य आहेत, म्हणजे आता समजा आचार्य असतील तर त्यांचे 36 मूलगुण, 36 मूलगुणामध्ये त्यांचे कोणते कोणते कर्तव्य आहेत त्या सगळे. साधू असतील तर 28 मूलगुण. परत ऐलक शुल्लक शुल्लिका असतील, आरिका असतील तर त्यांना 11 प्रतिमा. या सगळ्या कर्तव्यांची आलोचनालाच परिणाम म्हणलेला आहे. ती सगळी पुढं म्हणतात उपधित्याग. उपधित्याग याचा परिग्रहाचा त्याग. परिग्रहाचा त्याग आवश्यक आहे. उपधित्याग म्हणजे परिग्रह त्याग करणं आवश्यक आहे. श्रुती. श्रुती का अर्थ सोपान है, अर्थात शुभ परिणामों की उत्तरोत्तर वृद्धी. म्हणजे सोपान याचा अर्थ काय आहे माहिती काय? शुभ परिणामांच्या मध्ये जास्तीत जास्त वाढ करत राहणे, वृद्धी करत राहणे, वाढ करत राहायचं. शुभ परिणाम खाली ढासवून द्यायचे नाहीत, वरच न्यायचे, त्याला उच्च परिणाम करत जायचं, विशुद्ध परिणाम करत करत वर जायचं. सोपानला मार्ग नाही, सीडी बी म्हणलेला आहे, मार्ग म्हणलेला आहे. सीडी मोक्ष मार्गाचे सीडी असं बी म्हणलंय. मग वृद्धोत्तर शुभ परिणामांची शुद्धी करणे किंवा त्याच्यात वृद्धी वाढ करणे म्हणजेच मोक्ष मार्ग आहे. हो, त्या दिशेने जाणे. जेवढी विशुद्धी वाढत जाणार तुम्ही मोक्ष मार्गाच्या जवळच गेला ना. पुढे म्हणलेलं आहे भावना. अभ्यास या बार बार प्रवृत्ती करना. अभ्यास करणे किंवा सारखं सारखं त्यामध्ये प्रवृत्ती करणे. या संक्लिष्ट भावना का त्याग और शुभ भावना का ग्रहण. भावना याचा अर्थ काय? जी संक्लिष्ट भावना आहेत त्याचा त्याग करायचा आणि शुभ भावना ग्रहण करायची. शुभ भाव काय आहेत त्याच्यामध्येच राहायचं, ही गोष्ट महत्त्वाची आहे. पुढे म्हणतात संलेखना. संलेखना याचा अर्थ काय? कषाय और काय को सम्यक रीती से कृश करना. कषाय आणि कायांना सम्यक रीतीनं नाही कृश करायचं. कषायांना बी आणि शरीराला बी, याला संलेखना म्हणलेलं आहे. दिशा. समाधि के इच्छुक आचार्य अपने स्थान पर आचार्य पद पर नवीन आचार्य को स्थापित कर कहते हैं कि यह आपको परलोक की दिशा दिखाते हुए मोक्ष मार्ग का उपदेश देगा. यह दिशा प्रकरण है. दिशा का विषय म्हणजे आता समजा समाधी घेणारे जर आचार्य असतील तर त्यांनी समाधी घ्यायच्या आधी आपल्या पदावर दुसऱ्याला बसवायचं आणि मग त्यानंतर का नाही परलोकाची दिशा सांगून मोक्ष मार्गाचा उपदेश देणे. मोक्ष मार्गाचा उपदेश द्यायचा याला दिशा प्रकरण म्हणतात. आणि मग त्यांनी समाधीमध्ये उतरायचं. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शमना. क्षमा ग्रहण करणे को शमना कहते हैं. क्षमा ग्रहण करायची. क्षमा ग्रहण करायची म्हणजे आपल्यामध्ये क्षमाभाव आणायची. सगळ्यांचे प्रति संलेखना घ्यायच्या आधी सगळ्यांची क्षमा मागणे. माझ्या काय गोष्टी घडल्या असतील, संघात असेल, बाहेरच्या असतील, सगळ्यांच्या विषयी क्षमाभाव ठेवणे आणि क्षमा ग्रहण करणे. स्वतः क्षमा मागणे, त्यांना क्षमा करणे, या सगळ्या गोष्टी म्हणजे शमना आहे. अनुशिष्टी म्हणजे शास्त्रानुसार शिक्षा देणे. अनुशिष्टी याचा अर्थ काय? शास्त्रानुसार शिक्षण द्यायचं. शास्त्रात काय सांगितलेलं आहे संलेखनाविषयी किंवा तुमच्या चारित्र्याविषयी, या सगळ्या गोष्टी शास्त्रानुसार शिक्षा देणे. परगणचर्या म्हणजे समाधि के लिए अपने संघ का परित्याग कर दूसरे गण में जाना.
समाधीसाठी काय करायचं, आपल्या संघाचा त्याग करायचा आणि दुसऱ्या संघामध्ये जायचं. ही सुद्धा परिगण चर्या म्हणलेलं आहे. म्हणजे हे जर साधू व्यवस्थित असतील आणि त्यांची अजून चालण्याची व्यवस्था असेल, परंतु कुठला तर अवयव क्षीण झाला आहे, त्यावेळी त्यांनी समाधीची भावना केली तर का नाही आपला संघ सोडून बऱ्याच संघात त्यांनी की नाही सगळं बघून येतात. कुठं व्यवहार वात्सल्य कुठं चांगला आहे, त्यानुसार का नाही मला कुठल्या ह्याच्यामध्ये समाधी घेतली तर सगळं व्यवस्थित होईल, अशी सगळी गोष्टी करणे याला म्हणतात परिगणचर्या. असं प्रत्येकच सोडायला पाहिजे असं काही नाही, त्या बी संघात घेतले जाते. ज्याची मानसिकता भावना व्यवस्थित आहे त्याने नाही सोडले तर चालते. पण आपल्या संघाला सोडून दुसऱ्या संघात गेलं तर तसं विकल्प किंवा दोष काय होत नाही. का सांगितले माहिती आहे का, आपल्या संघात आले की आपल्या साधूंचा आपल्याबरोबर सगळ्यांचं बरेच वर्ष झालं की नाही मोह वाढलेला असते. परिवार हां, मग ते मोह कमी व्हायसाठी केले जाते. या गोष्टी आहेत महत्त्वाच्या. आणि दुसरं काय आहे माहिती आहे का, एक गोष्ट महत्त्वाची आहे, दुसऱ्या संघात सगळी अपरिचित असतात. अपरिचित असल्यामुळे पुन्हा संघ वादविवाद बाकीच्या गोष्टी काय नाहीच, त्यामुळे या गोष्टी होऊन जातात. म्हणून परगणचर्या चर्या का सांगितले त्यासाठी संघातच झालं. तसं जर का नाही आमच्या गुरूंच्या गुरूंनी तसं केलं, श्रुतसागर महाराजांनी एवढे विद्वान, एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत होत्या आणि त्यांनी कुंतलगिरीमध्ये आचार्य देवनंदींच्याकडं समाधी घेतली. असे बरेच जण आहेत की श्रद्धा होते. होय, गुणस्थान चर्चा त्यांचं सगळं होत असायचं पहिल्यापासून. ते सगळे करायचे. पुढचा आहे मार्गना. अपने रत्नत्रय की विशुद्ध अथवा समाधी मरण कराने में समर्थ आचार्य की खोज करना. म्हणजे आपल्या रत्नत्रयाची विशुद्धी करणे त्याला मार्गना म्हटलेला आहे, किंवा समाधी मरण करण्यासाठी समर्थ आचार्याची खोज करणे, त्यांचा शोध घेणे, याला सुद्धा मार्गना म्हटलेला आहे. की आपली समाधी कोण चांगली करू शकेल, कोण सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगेल, आपल्याला सगळ्या गोष्टी करून घेतील, अशा व्यक्तीचे शोध करणे याला मार्गना म्हणतात. माताजींनी कसं शोधलं योग्य त्या ठिकाणी मार्गना याचा अर्थ काय माहिती काय, की आपल्या रत्नत्रयाची विशुद्धी वाढवणे किंवा समाधी मरण करण्यासाठी कोण आचार्य समर्थ आहे किंवा कोण महाराज समर्थ आहेत त्यांचा शोध घेणे याला मार्गना म्हणतात. मग तुम्ही शोध घेतला यांचा. निवडशी निवरापासून माइड निवरा ಅವನ ಶೋಧ ಮಾಡ್ತದ್ರಿ ನಿಮ್ಮ समाधी सुस्थित याचा अर्थ काय, पर के उपकार और अपने प्रयोजन में भली प्रकार स्थित आचार्य को सुस्थित कहते हैं. म्हणजे पराच्या उपकारासाठी आणि आपल्या प्रयोजनासाठी भल्या प्रकारे जे स्थित आहेत त्या आचार्यांना सुस्थित असं म्हणलेलं आहे. की या गोष्टी सगळ्या करण्यामध्ये ते व्यवस्थित आहेत, की पराचा उपकार करायला पाहिजेत, की ते सगळ्यांचं कल्याण व्हावं ही भावना पाहिजे त्यांची, आणि आपलं प्रयोजन याच्यामध्ये स्थित पाहिजेत, त्या दुसऱ्याकडं कोणाची अपेक्षा न करता आपल्या गोष्टीमध्ये स्थित पाहिजेत, अशा आचार्यांना सुस्थित म्हणलेलं आहे. अशा आचार्यांना उपसर्पण याचा अर्थ काय, आचार्य के पास जाना अर्थात समाधि मरण कराने में समर्थ आचार्य के चरणों में समर्पण कर देना. जे आचार्यांच्या जवळ जाणे याचा अर्थ नाही, जे समाधी मरण करण्यासाठी समर्थ आहेत अशा आचार्यांच्या चरणामध्ये जाणे, अशा आचार्यांच्या चरणामध्ये जाणे याला उपसर्पण म्हणलेलं आहे. निरूपण या परीक्षा याचा अर्थ काय, गण परिचारक आराधक उत्साह शक्ति तथा यह आराधक आहार की अभिलाषा छोड़ने में समर्थ ही नहीं, इन सब की परीक्षा करना निरूपण या परीक्षा है. म्हणजे गण परिचारक आराधक उत्साह शक्ती किंवा जो आराधक आहे तो आहाराच्या अभिलाषा सोडण्यामध्ये समर्थ आहे का नाही या सगळ्याची परीक्षा करणे याला निरूपण म्हणतात. म्हणजे ज्यांनी समाधीने घ्यायची इच्छा आहे त्यांची बी परीक्षा करायची आचार्यांनी किंवा संघानं, याला निरूपण म्हणतात. ही निरूपण किंवा परीक्षा या अधिकारामध्ये सगळं सांगणार आहे, ते पुढे येणार आहे सगळं हे सगळं. प्रतिलेख याचा अर्थ काय, आराधना की सिद्धि बिना बाधा होगी या नहीं तथा देश राज्य ग्राम नगर आदि
और वहाँ का प्रदान ये सब आराधना के योग्य है या नहीं, सगळं बघायचं. सगळं बघायचं. प्रतिलेख याचा अर्थ काय, आराधनाची सिद्धी कोणती बाधा न येता होईल का नाही, तो देश, राज्य, ते गाव, नगर याच्यामध्ये तिथला प्रधान असेल किंवा समाज असेल, तो आराधनाचे योग्य आहे का नाही, मग दुसरं न्यायचं. नसेल तर या गोष्टी सगळ्या आहेत. या सगळ्या गोष्टीचं बघणे म्हणजे त्याला प्रतिलेख म्हणतात. पृच्छा, जब कोई आराधक समाधि मरण के लिए आवे तब आचार्य का अपने संग से पूछना कि हम इसे स्वीकार करें या नहीं. आता मी दीक्षेवेळी ऐलकजींना विचारलेलं, महाराज आपल्या संघामध्ये यांना घेऊया काय दीक्षा देऊन. दीक्षा द्यायच्या आधी विचारलेलं, मग परत समाजाला विचारलं, मग तुम्ही समाजाने सगळ्यांनी हात वर करून परमिशन दिली. याला म्हणतात पृच्छा, विचारणे. कारण की ह्यो आराधक समाधी मरणसाठी आपल्या संघामध्ये यायला आहे, तर आपल्या पहिल्या संघाला विचारायचं. म्हणजे स्वाध्याय म्हणजे पृच्छना आलंय तसं पृच्छा. हां, तसं पृच्छा म्हणजे आचार्याने विचारायचं. आता ह्यांची इच्छा आहे माझ्याकडनं दीक्षा घेऊन समाधी करण्याची, मग तर आमच्या संघात कोण आहेत आता, वात्सल्य सागर आहेत, त्यांना विचारायचं की मी यांना घेऊ काय आपल्या संघात, कारण की हे संघच आहेत पहिला, त्यांना घेऊ काय. मग ह्यांनी परमिशन दिले, घ्या म्हटले, घ्यायचं. मग साळवाकांना विचारायचं आमच्या संघामध्ये ह्यांना घेऊ काय, साळवाक बी परमिशन देतात, घ्यायचं. ह्या गोष्टी आहेत. विचारल्याशिवाय घ्यायचं नाही, थोडक्यात हे असं सांगितलं. परवानगी घेऊन. एक संग्रह, परिचारक मुनियों की स्वीकृति मिल जाने पर एक आचार्य एक ही शपथ को समाधि के लिए संस्थारूढ़ कराते हैं. म्हणजे परिचारक मुनी म्हणजे संघस्थ जी मुनी आहेत त्यांची स्वीकृती म्हणजे होकार मिळाल्यानंतर आचार्यांनी काय करायचं, एकाच शपकाला समाधीमध्ये संस्थारूढ करायचं. एकावेळी 2-3 करायचं नाहीत, मग सगळ्यांच्या लक्ष कसं जाणार. एकावेळी एकालाच समाधी देऊन संस्थारूढ करायचं. संस्थारूढ म्हणजे ज्यावेळी एका दिशेला त्यांना झोपवलं जाते, यम सिल्लेखनं घेऊन ते संस्थारोपण केले जाते, त्याला संस्थारूढ म्हणतात. ते एकालाच करायचं. हां, एकालाच. एकच सलिग्न चालू पाहिजे. हां, तसं का सांगितलंय, मग त्यांच्याविषयी त्यांना लक्ष देणे, त्यांची काय अवस्था आहे वेळ्यावरती सगळ्या व्यवस्था बघता येतात ना. जर 2-3 झाल्या तर कोण कोणाकडे बघणार, या गोष्टी आहेत. म्हणून असं होऊ शकते की, म्हणून एक संग्रह म्हणले. नाही होऊ शकते काय असं एका ठिकाणी 2-3 सलिग्न असं कुठं झालं नाही कधी आजपर्यंत. असं कुठं झालं नाही. झालं नाही कुठं असं. मग तुमच्या संघात आपण कुणाला विचारलं काय हे दीक्षा संघात घेऊ काय नाही, ह्यांना संघस्थांना विचारणार. हो, माझे संघस्थ कोण आहेत आत्ता, हे नाही आहेत माझ्या संघाबरोबर, तर ह्यांना विचारायचं. हे पृच्छा झालं ना. एक संग्रह म्हणजे एकावेळी एक नाही, त्या परिचारकांची म्हणजे माझ्या संघातल्या माणसांची परमिशन घेऊन एकावेळी एकाच शपकाला समाधीचं संस्थारूढ करायचं. म्हणजे तुम्ही समाधी घेऊ शकता आणि त्यांची व्यवस्था सगळी करावायची. आलोचना, दीक्षा काल से अद्यावधी लगे हुए दोषों को गुरु के समक्ष कहना. दीक्षा काळामध्ये आता दीक्षा घेतल्यात, आता समाधीमध्ये उतरणार आहेत, त्याच्या आधी नाही एक औतमातिक प्रतिक्रमण होते शेवटला. त्या प्रतिक्रमणच्या आधी दीक्षा कालापासून का नाही जे अद्यावधी काळामध्ये जे काही दोष लागले ते सगळे गुरूंच्या समोर सांगायचे की माझे हे दोष घडलेत आणि मला ह्याचं प्रायश्चित्त द्या. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पुढे सांगितले गुणदोष. गुणदोष याचा अर्थ काय, आलोचना की गुणदोषों का कथन. आलोचना जी करणार आहे त्याच्या गुणांच्या दोषाचं कथन करणे, हे सगळं सांगितलं आहे. गुणदोष. शय्या, आराधक के रहने का स्थान अर्थात वसती का कैसी हो. शय्या, आराधक जो राहणार आहे म्हणजे 4 आराधनाचा समाधीसाठी उतरणारा जो आराधक आहे, तो आराधक कुठं राहणार आहे, ते स्थान कसं असायला पाहिजे, त्याची वसतिका कशी असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी करणे हे शय्यामध्ये येणार आहे. सगळं सांगणार आहेत पुढं. संस्तर. संस्तर म्हणजे तृण, काष्ट आदि का संस्तर जिस पर शपक लेटता है वह कैसा हो. म्हणजे त्यामध्ये गवताचं किंवा लाकडाचं या सगळ्या गोष्टी आहेत नाही, हे कसं असेल. किंवा आता अलीकडं ते भाताचं पिंजर बी केले जाते, ते तृणमध्येच येते. आणि अलीकडं काय काय वेळेला कागदाच्या चिंध्या केल्या जातात. मग महाराज जे चांगलं कागद घालतात तुम्ही त्याच्यावर हे असं पेपराचं ते कापरून घालतात, ते म्हणतो अक्षर नसतात तेव्हा, अक्षर नसतात. हो, एक कलरचंच असते ते कट केलेलं. पण ते पिंजऱ्यापेक्षा चांगलं ते. हां, पिंजऱ्यापेक्षा चांगलं ते. पिंजऱ्यापासून आहे थोडं चांगलं. वेगवेगळ्या स्थिती
परत ऋतुमान या बघून ह्या सगळ्या व्यवस्था केल्या जातात. कुठल्या ऋतुमानामध्ये कुठलं चांगलं आहे ते काय अलीकडं पिंजाराचं काय व्हायला माहिती काय, म्हणजे भाताचं पिंजर त्याला जास्त रोजच्या रोज झाडून घालायला लागते, नाहीतर कूस मग तिला आग होणे ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि आता कुठला तांदूळ कुठल्या अपेक्षे नाही, पहिल्या देशी सगळ्या गोष्टी असायच्या त्यावेळी चांगलं होतं. आता कुठला भात कसल्या अपेक्षा नाही, त्यात आग किती आहे हे काय माहीत नसते ना. त्यामुळे जर समजा ते तसं घातलं आणि जास्त जर 10 जर शपकाचा व्हायला लागला तर मग काय उपयोग. ह्या अपेक्षेनं मग सगळं हां. आणि ऋतुमान बघून मिळते सोडा, काय मिळणार? भाताचं हे मिळते की मिळालं आणि ते पहिलेच घेतले एवढं कमी मिळाले सोडा म्हणते तिने, बरोबर आहे. आपल्या भागात कमी मिळाले, त्यामुळं ऋतुमान बघून हे सगळं केलं जाते कशाचं घालायचं. हां. निर्यापक आराधक की समाधी में सहाय्यक आचार्य व मुनिजन कैसे हो, म्हणजे निर्यापक कसा असायला पाहिजे, जे करणारे समाधी करणारे आचार्य किंवा समाधी करणारे मुनिजन कसे असायला पाहिजेत हे सुद्धा सांगणार आहेत निर्यापक. प्रकाशन आराधक के सामने अंतिम आहार का प्रकाशन, म्हणजे आराधक जो आहे म्हणजे समाधीमध्ये उतरणार आहे त्याचं अंतिम आहाराचं प्रकाशन करायचं, ते कसं असेल ते सगळं सांगणार आहे त्यामध्ये. हानी आराधक से क्रमश आहार जल का त्याग कराना. हानी याचा अर्थ काय, ज्यांनी समाधीमध्ये उतरल्यात त्यांचं क्रमाक्रमानं आहार त्याग करून घेणे, क्रमाक्रमानं स्टेप बाय स्टेप. मी आज हे त्याग करतो किंवा मी एक दिवस उपास करतो, मी ह्या गोष्टी त्याग करतो, असं क्रमाक्रमानं सगळं पुढं आहार जल हे सगळं त्याग करत जायचं, याला हानी म्हणतात. ते कसं करायचं काय करायचं हे सगळं हानीमध्ये येणार आहे. प्रत्याख्यान तीनों प्रकार के आहार का त्याग करना, तिन्ही प्रकारच्या आहारचा त्याग करणे याला प्रत्याख्यान म्हणलेलं आहे. आणि अप्रत्याख्यान म्हणजे आहारचं ग्रहण करणे. आम्ही इर्यापत म्हणायच्या आधी आहारला उठायच्या आधी अप्रत्याख्यान घेतोय, आणि प्रत्याख्यान आहारसनं आल्यावर घेते ते उद्या सकाळपर्यंत चारी प्रकारच्या आहारचा त्याग. तिन्ही प्रकारच्या इथं 3 प्रकार सांगितले, तर चारी प्रकार बी येते 3 प्रकार बी येते, तर त्या सगळ्या प्रकारच्या आहारचा त्याग करणे याला प्रत्याख्यान म्हणले. शामन याचा अर्थ काय, आराधक का आचार्य एवं संघ से क्षमा मागना. जो आता आराधक आहे तो आराधकानं काय करायचं, आपल्या संघाची आणि आपल्या आचार्यांची क्षमा मागायची, ही गोष्ट सांगितल्या. पुढं म्हणलेलं आहे शपना शपक द्वारा कर्मों के निर्जरा होणे का कथन, की आता साधनेमध्ये तो उतरला आहे, शपक म्हणजे समाधी घेतलेला त्याला शपक म्हणतात ना. तर साधनेमध्ये उतरल्यानंतर कर्माची निर्जरा ज्या व्हाल्या त्यांना आनंद जो आला आहे तो आनंद आचार्यांना आपल्या संघात ह्यांना सांगायचा, याला म्हणतात शपना. की निर्जरेचं कथन करणे, माझे आता निर्जर व्हायला, मी चांगला आहे, मी योग्य ठिकाणी जाणार आहे, माझं कल्याण होणार आहे, ह्या गोष्टी म्हणणे, ह्या सगळ्या गोष्टी. हां. अनुशिष्टी निर्यापकाचार्य का शपक को उपदेश देना, आणि जे शपक आहेत, शपक म्हणजे कोण, जे समाधीमध्ये उतरणार आहे त्यांना आचार्यांनी उपदेश द्यायचा, की तुम्ही निर्यापक आचार्यांनी उपदेश द्यायचा की असं करा, ह्या गोष्टी करू नका, ह्या गोष्टी करा, ह्या सगळ्या गोष्टी सांगणे याला अनुशिष्टी म्हणतात. सारना दुःख से पीडित होकर बेहोश हुए आराधक को सचेत करना. दुःखानं पीडित झाले, साधना करायला लागले, आता समाधीची आराधना करल्यात आणि ते आराधना करत असताना दुःखानं पीडित झाले किंवा बेशुद्ध पडले तर त्यांना सचेत करायचे, सावध करायचं. प्रत्येक वेळेला सावध राहा, तुम्ही सावध आहे काय, नमोकार मंत्र माहिती आहे काय, 4 आराधना माहिती आहेत काय, असं सावध करायचं. त्यावेळी सांगायला ध्यान कमी याला सारना म्हणतात. कवच जैसे कवच में सैकड़ों बाणों से होने वाले प्रहार को रोकने का सामर्थ्य है, वैसे ही निर्यापकाचार्य जो धर्मोपदेश देते हैं वह आराधक को दुखों से बचाता है, अतः उसे कवच कहते हैं. म्हणजे ज्यांनी समाधी घेतलेली आहे, जे आराधक आहेत, कवच म्हणजे काय, कोण तर कवच घालतोय, का करतोय, बाण तलवार काय येईल ते त्या शस्त्रांचं नाही आघात माझ्यावर होऊ नये म्हणून कवच घातलं जाते. तसं तुमचं कवच, त्या शपकाचं कवच काय आहे, निर्यापकाचार्य जे धर्मोपदेश देतात आणि धर्म देऊन त्यांना दुःखापासून वाचवतात, त्याला कवच म्हणलेलं आहे. त्या आराधकाचं कवच आहे ते, ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्या आराधकाला त्या कवचामध्ये बांधून ठेवलं जाते की कुठलीही कर्म तुमच्या जवळ येऊ नयेत, कोणी दुसरी कोण माणसं येऊन काय सांगून तुमचे भाव परिवर्तित करू नयेत, हे सगळं कवच कोण देत असते, तर निर्यापकाचार्य. ही गोष्ट महत्त्वाची आहे. पुढे म्हणतात समता जीवन मरण लाभ हानी संयोग वियोग सुख एवं दुख आदि
में राग द्वेष नहीं करना, समभाव रखना, अपेक्षा बुद्धी रखना, त्याला समता म्हणलेला आहे. म्हणजे जीवन मरण असेल, लाभ हानी असेल, संयोग विवेक असेल, सुख दुःख असेल, यामध्ये राग द्वेष करायचं नाही, समपरिणाम ठेवायचे. असं बी म्हणायचं नाही लवकर मला संपवायचं आहे, असं बी म्हणायचं नाही मला लई जगायचं आहे. समता परिणाम ठेवायचे. हां, लाभ हानी काय होणार आहे, मी समाधी केलं मला हे मिळणार आहे, ही बी भावना करायची नाही. किंवा मी असं झालं तर माझं काय नुकसान होईल हे बी भाव करायचे नाहीत. ह्याला निगेटिव्ह थिंकिंग किंवा अपॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात. या गोष्टी करायच्या नाहीत. संयोग वियोग, मला सोडून जायला लागणार आहे, मी अजून जरा थांबलो तर मला सगळ्यांचा संयोग मिळेल, या गोष्टी बी ठेवायच्या नाहीत. यात समपरिणाम ठेवायचं. सुख हां मरण संसार, जीवित संसार, मरण संसार, ते पुढे येणार आहे, सगळं येणार आहे. तर सुख दुःखामध्ये सुद्धा का नाही, सुख मिळालं तरी लय हुरळून जायचं नाही आणि दुःख मिळालं तर लय विकल्प करायचं नाही. त्यात बी समता भाव. या राग द्वेष नाही करणे याला समता म्हणलेलं आहे. आता 37 नंबरमध्ये सांगणार आहेत ध्यान. धर्मध्यान अधिका सविस्तर वर्णन. धर्मध्यान, समाधीमध्ये धर्मध्यान कसं करायला पाहिजे त्याचं सविस्तर वर्णन ध्यान या प्रकरणात असणार आहे. पुढे येणार आहे. ही सगळी 40 प्रकरण पुढे येणार आहेत वळीनं. त्यानंतर आहे लेशा के लक्षण आदि एवं किस लेशा में मरण होने पर आराधक किस गती में जाता है आदि का वर्ण. काय सांगितले बघा. लेशाचं लक्षण म्हणजे लेशा 6 कुठल्या आहेत आणि कुठल्या लेशामध्ये मरण झाल्यानंतर आराधक कुठल्या गतीत जातो हे बी कळते. कुठल्या लेशामध्ये मरण झाल्यानंतर कुठल्या गतीमध्ये जन्म होणार आहे हे बी कळते. एवढं सगळं आचार्यांनी सांगून ठेवलंय. ही गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळं आमचे लेशाच्या लक्षणानुसार आमची कुठली प्रवृत्ती आहे, अंतरंगामध्ये भाव कुठले ते आम्हाला सुद्धा समजू शकते. यासाठी ते लेशा प्रकरण आहे. फल आराधनानुसार साध्य की सिद्धी. कुठली आराधना केल्यानंतर कुठल्या साध्याची सिद्धी होणार आहे हे सगळं त्या फलामध्ये सांगितलेलं आहे. आराधक कशा पद्धतीने आराधना समाधीची करायला आहे, भावना काय आहेत, अंतरंगात परिणाम काय आहेत, त्याची विशुद्धी काय आहे, याच्यानंतर तो कुठल्या साध्याची सिद्धी करून घेणार आहे हे कळते. त्यात साध्यमध्ये सांगितले. आणि शेवटचं 40 नंबरचं प्रकरण असणार आहे आराधक के शरीर का त्याग. आराधाच्या शरीराचा त्याग कसा केला जातो हे सगळं सांगणार आहेत. समाधि के बाद आराधक के शरीर का त्याग एवं संघ का कर्तव्य. आराधकानं शरीर त्याग केला, ते शरीर त्याग झाल्यानंतर संघाचं कर्तव्य काय आहे, मग त्यानंतर अंतिम संस्कार विधी या गोष्टी कशा कधी करायच्या ह्या सगळ्या गोष्टी ह्यात सांगितल्या जाणार आहेत. इन अधिकारों से भक्त प्रत्येकान मरण का प्रतिपादन किया जाएगा. या 40 प्रकारच्या अधिकारातून भक्त प्रत्येकान मरण आहे ते सांगितलं जाणार आहे. आणि उद्याच्या दुपारच्या भागामध्ये या 40 अधिकारांना चालू करणार आहेत. हे आपण दुपारच्या भागात घेऊ, कारण की हे 40 अधिकार आता ओळीनं चालू होणार. पहिला अर्ह अधिकार जो आपण बघितला होता, त्यानंतर लिंग अधिकार, हे सगळे अधिकार ओळीनं आता सांगणार आहेत. 4-5 गाथेच्या माध्यमातून त्याचं सगळं विश्लेषण की कसं करायचं, काय अवस्था असणार हे सगळं दुपारपासून सांगणार. दुपारपासून सगळ्यात महत्त्वाचा विषय चालू होणार आहे. त्यामुळे आम्ही आमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टीचं चिंतन आणि मनन करून आपल्या जीवनाचं कल्याण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. की या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये या 40 प्रकरणं समजून घेतल्यानंतर माझं समाधी मरण उत्कृष्ट व्हावं, माझी समाधी चांगली व्हावी ही भावना ठेवून मी चांगल्या पद्धतीने हे सगळं करावं एवढी भावना ठेवून या जीवनामध्ये माझी समाधी मरण व्यवस्थित व्हावी ही भावना ठेवून आपण या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. मी एवढीच भावना करतो की या सगळ्या अधिकारांना समजून घेऊन प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं आणि प्रत्येक जीवन समाधी मरण साधून लवकरात लवकर कल्याणाच्या मार्गावर जावं एवढी भावना करतो आणि वाणीला विराम देतो. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की. सिस्टम स्क्रीनला साईडचं दाब आहे मध्ये साईडचं नाही मध्ये